ह्याच्याकडे दे. हा मी आहे मॅडम बघू देते. आता उघडतात बघते. मधमाशांचा घे फोटो. या पुढे जरा या पुढे या पुढे येत आहे. गार्गी पुढे दिसलं का? व्हिडिओ रेकॉर्डिंग कर हं. नुसतं फोटो नको घेऊ. नाही रेकॉर्डिंगच करायला. हे बघ. हा बापरे. ते पोळं तयार करायला लागलेत ना. आता ही पूर्ण मध त्यांनी केलेलं आहे, तयार केलेलं आहे. पण ते पावसामुळे ते काढायला जमलं नाही. अचानक पाऊस चालू झाला. मग ते घर करत नाहीत पोळ्यांच्या सारखं. पोळ्या केलंय की मॅडम. हे बघ, आज बघा किती प्लेट उचलली ना. हो हो तयार आहे बघा. त्या मेन वगैरे असणार त्याच्यामध्ये. हे पूर्ण झाली ना. हा परिपक्व मध झालेला आहे बघा. हा परिपक्व झालेला आहे. हे परिपक्व झालेला नाही. आणि परिपक्व झाल्यानंतरच हे शील तोडून ते मशीन मध्ये घालावं तर ते मध टिकते. आणि असं अशा पद्धतीचे मध काढतात ते जरा टिकत नाही. हे बघा हे पूर्ण हे पुढे ते पांढरं कशामुळे झालंय? ते मेण हे असते का? परिपक्व झालेलं आहे. हे असं ते चाकवानं हे असं चाकवानं तोडायचं आणि मग मशीन मध्ये घालायचं तर ते मध निघणार. पांढरं झालंय तिथं मध तयार झाले. हा हे पूर्ण दुसरीकडे पण झालंय होय. already. फक्त त्याला व्हाईट का झालेलं नाही मग तिथं? ते पांढरं का झालेलं नाही उरलेल्या भागात? उरलेल्या भागात अजून ते भरायचं राहिलं. त्यावेळेला हे असं राहिलं. आता हे झाले पूर्ण भरलेलं आहे. हा, परिपक्व झाल्यामुळे मध काढायचं. परिपक्व न जाता मध कधी काढायचं नाही, मध टिकत नाही. असा जर झालेला असलं तर 10-15 वर्ष काही होत नाही. एवढा विश्वास नाही मला. होय हो. आता हे तुमच्या करता खोललं नाही तर खोलत नाही. आता ते मध खायला पियाला चालू करते असं हलवल्यावर ते डिस्टर्ब होतात. डिस्टर्ब होतात. अशा वेळेला नाही स्वतःचं मध स्वतःच खातात का? खातात लगेच 10 मिनिटात हलवल्यावर खाणार पूर्ण. अरे बापरे. होय. आणि हे कसं मधमाशा आता एवढे आहेत. इथं पेटी आहे तिथं एक 10-15 पेटी ठेवल्या आहेत. ह्या पेटीतली माशी दुसऱ्या पेटीत जाणार नाही. आणि चुकून एखादी गेली तर दंड नाही, शिक्षा नाही, माफी नाही, काय नाही, लगेच ठार. अरे बापरे. आमच्याकडे आलाच का म्हणून आम्ही एखाद्या फसवतो येतं ते त्याला हे ते करतो. हे इथं काही चालत नाही बघा. म्हणजे नैसर्गिक न्याय मोठा आहे. होय हो मोठा. तिथं दंड नाही, शिक्षा नाही, माफी नाही, काही नाही. जाग्यावर मर्डर चावणार नाहीत ना. नाही. काही करत नाही त्या. त्यांच्या सवयीच्या माशा असतात. काय नाही एवढंच मॅडम. थांबू नका. मग आम्ही थांबलो होतो काय तर आम्ही रस्त्याच्या पलीकडे. त्यांच्या कलेनं काम केलं पाहिजे. त्यांच्या कलेनं नाही केलं, विरुद्ध केलं तर ते हल्ला करतात म्हणून. आणि मधमाशा आहेत म्हणून या पृथ्वी तलावर आपण आहे. पृथ्वी तलावर मधमाशा जर नष्ट झालं तर मानवांचं अस्तित्व धोक्यात आहे. बरोबर आहे. एक पावसामुळे असं झालं मध पण काढायला लोकांना मिळालं नाही. अचानक पाऊस झाला. अशा किती भरपूर पेट्या असणार होय की नाही? असं माझ्या कमीत कमी 1000 800-900 पेट्या 1000-1200 बापरे. 2 टन तरी मध म्हणजे ह्यांच्या वैयक्तिक 2 टन म्हणजे बघा की 1000-2000 काढतो. किलो. निसर्गाने साथ दिली तर मध कंपनी चालू केले त्या